नाही बोलले असं बोलायचं काय बोलते तुझ्या घरी आता खाल्लं घरी खाल्लं. एक काम कर मला आहे ना शुक्रवार शनिवार रविवार 3 दिवस खायला देत नाही. 3 दिवस तर बायको तिकडेच जायचं. बघ कसा बसलाय तुझ्या काल तर ज्यूस ते रात्री थंड लिंबू सरबत रात्री 1 वाजता लिंबू गेलं लिंबू सोडा मागवले 1 वाजता एवढा क्लास एवढ्या मोठे चला सामन्याला सुरुवात करणार. कंपाऊंड संघाकडून प्रथम गोलंदाजीसाठी आलाय तो म्हणजे अजिंक्य आणि फलंदाजीसाठी आले ते पियुष आणि दीपेश. चला सर आज सर को कंपाऊंड संघाचा हा तेच म्हणजे बोलू ना माईकवर बोलू ना. चला सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू लो फुलटॉस चेंडू बघूया निर्धाव चेंडू डॉट बॉल आलेला आहे. पहिला चेंडू उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण दीपेश स्ट्राईकला. दुसरा चेंडू अजिंक्यचा बघूया उत्कृष्ट असा चेंडू अजिंक्यचा. 2 चेंडू 0 धावा. ओल्ड बॉयज हॉस्टेल संघाच्या दीपेश याला का हा बॉल कळालेला नाही आहे. उत्कृष्ट असा चेंडू उत्कृष्ट असा शॉट दीपेश याचा. बघूया किती धावा येत आहेत त्या. 1 धाव पूर्ण. एका धावावर समाधान. एका धावेवर समाधान मानलेलं आहे ते ओल्ड बॉयज हॉस्टेल संघाने. आता तो स्ट्राईकला आलाय तो पियुष असा चांगलासा खेळाडू आहे. प्रणयाचा हा शेवटचा रिटायरमेंट सामना आहे आणि अरे प्रणय बोलला ह्याचा विकेट सोडू नको आणि हा प्रतीक मोरे याने हा झेल सोडलेला आहे. बघूया आता किती नुकसान होत आहे ते कंपाऊंड चाळ्या संघाचं. पियुष याला एक जीवदान भेटलेलं आहे. सोपा असा झेल होता. प्रतीक मोरे तो बॉल फिरला त्याच्यामुळे त्याला काही जज करता आला नाही. थोडा जरा प्रॅक्टिस नसल्या कारणामुळे ते बॉल जरा हातात बसत नाही आहेत. चला 4 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या झाली आहे ती 1. 5वा चेंडू परत एकदा स्लिप असती तर नक्कीच हा झेल झाला असता. देवेंद्र हे आलेले जाऊन जोरात आणि त्याने उत्कृष्ट अशी फिल्डिंग केलेली आहे आणि उत्कृष्ट असा थ्रो देवेंद्र याचा माहिती आहे. चला उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण देवेंद्र याचे. मला वाटतं हे पहिल्यांदाच क्रिकेट खेळत असतील. जे मध्ये एवढे वर्ष राहिले पण ते कधी क्रिकेट खेळले नाहीत. पहिल्यांदा कंपाऊंड संघातला क्रिकेट खेळताना देवेंद्र नेवगी.
बघूया वाईड बॉल, पंचांचा निर्णय वाईट चेंडू, 5 चेंडू 3 धावा ओल्ड बॉयज हॉस्टेल संघाच्या. यानंतर होणारा सामना डी ब्लॉक विरुद्ध मोठलीबाई चाळ. एक इनिंग झाल्यानंतर दोन्ही संघाच्या कर्णधाराने रंगमंचावर यावे टॉस साठी. उत्कृष्ट असा कट केला तो अजिंक्य यांनी आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 3. आता बघूया दुसरं षटक कोण घेऊन येत आहे. मला वाटतं प्रणय सकपाळच घेऊन येतील आणि ही प्रणय सकपाळ यांची ही शेवटची टुर्नामेंट आहे असं आम्हाला कळलेलं आहे. चला प्रणय सकपाळ कंपाऊंड संघाकडनं दुसरं षटक घेऊन येत आहे तो प्रणय सकपाळ. अजिंक्य सकपाळ यांनी एक षटकात 3 धावा दिल्या. एक विकेटही आला असता पण तो झेल प्रतीक मोरे याने सोडला. थांबा प्रणय कीपर नाही आहेत. पियुष 1 मिनिट. आमचा अक्षय एका हाताने पकडतो. उत्कृष्ट असा चेंडू, उत्कृष्ट असा फटका, नाळाच्या झाडाच्या पाठी 2 धावा घोषित. संतोष सुतार आत उभे राहा तुम्ही, जरा बाहेर येऊ नका सारखे सारखे. पियुष याचा उत्कृष्ट असा फटका. सर्कल ग्राउंडला हा नक्की षटकार असता. आता बघू प्रणय यांची रणनीती काय असते. नरेश सावंत जरा बाजूने या ना, मैदानात ना देत आहेत तुम्ही. आणि परत एकदा बघूया 2 धावा घोषित. उत्कृष्ट असा फटका पियुष याचा. उत्कृष्ट असा खेळाडू आहे पियुष. पहिल्या षटक त्याने थोडं जरा बघून बघून घेतलं, आणखी चांगला बॉलर होता. आता दुसऱ्या षटकात प्रणयाला आणि खाली राहिला बघेत नाही, झेल नाही झाला आणि बघ्या रनआउटला चान्स नाही. रनआउट पण वाचला, झेल थोडा पुढे पडला, बॉल थोडा खाली राहिलेला. बघूया आता दीपेश काय करत आहे. तीन चेंडू झालेले आहेत प्रणयाचे, धावसंख्या झालेली आहे 8. चला निर्धावचे अरे टी शर्टला लागला रे. अरे रनअप सुटला, प्रणयाचा रनअप चुकला, नाहीतर हा नक्कीच बोल्ड झाला असता. अरे बघूया म्यूट आहे ना.
चला 1 टू गो. आणि एक धाव घोषित. उत्कृष्ट अशी गोलंदाजी प्रणय याची. 6 धावा दिल्या. धावसंख्या झाली ती 9. जरा मला वाटतं कीपरचं लक्ष नाही आहे प्रणय. कीपरला जरा गुंगी भरली आहे. दोन षटकाच्या समाप्तीनंतर ओल्ड बॉय अशी संघाची धावसंख्या झाली आहे ती 9. आणि आता आलाय तो आलाय बदलापूरवरना. आलाय विपुल मोरे आलाय. चला तो आलाय विपुल मोरे. तिसऱ्या षटक घेऊन येत आहे कंपाऊंडच्या संघासाठी. त्याची जर ऍक्शन बघा. आता ऍक्शन बघा त्या विपुल मोरे याची. चला सामन्याला सुरुवात करा. शेंगा आत आहे. आणि शॉट पियुष याचा बघूया. टुर्नामेंटचा पहिला षटकार पियुष याचा. काल पण त्याने पहिल्या षटकार टुर्नामेंटचा पियुष यानेच मारलेला आणि आज पण पियुष यानेच मारला. शॉट पियुष याचा बघूया. आणि कमिटीचा निर्णय आहे उमेश बाळा कॅप्टन. कमिटीचा म्हणजे प्लेयर तुमच्या संघाचा कोण प्लेयर आत येऊ नका. जर यायचं असेल तर अंपायरला सांगून या. नाही तर 2 जण मायनस आहेत. कंपाऊंडचा तुम्हाला पण सेम निर्णय आहे. चला परत एकदा शॉर्ट बॉल. तो पाठवला त्यांच्याच बिल्डिंगकडे कंपाऊंडकडे. 2 धावा. जिकडे राहतात तिकडेच मारला त्याने. 2 धावा घोषित. ही तुम्ही रंगमंचावर सजावट बघत आहात ती म्हणजे आमच्या गणेश सुर्वे यांनी केलेली आहे. मंडळ तुम्हाला रंगमंचावर बोलवत आहे. आणि जरा कालचं आमचं जे राहिलेलं आहे ते जरा दिलं तर आम्हाला बरं वाटेल. गणेश सुर्वे नरेश सावंत तुम्हाला स्टेजवर बोलवत आहेत. त्यांना जरा काहीतरी काम आहे. चला चालू करा प्रणय. जास्त वेळ घेत आहे. पहिल्याच आधी आपल्या सामन्याला सुरुवात लेट झालेली आहे. जर लवकरात लवकर खेळवा. गणेश सुर्वे तुम्ही रंगमंचामध्ये बोलवा. लाईव्ह चालू आहे. तिकडे तुम्ही कशाला मारामारी करता यावर. पंचांनी जास्त बडबड करू नये. पंचांची भूमिका वाजव. उत्कृष्ट असा चेंडू विपुल याचा. चांगला कमबॅक. कवटीला जरा स्लो चेंज टाकतो तसाच जरा ओव्हरऑलला त्याने ट्राय केला पण तो जरा वाईड बॉल गेला. चल अजिंक्य प्रणय तू किपिंगला राहा ना. माजू तिकडे सांगून उभं राहून सांगत राहील सारखं काय सांगायचंय ते. एकोणीस धावसंख्या झाली ती 19. चेंडू झाले ते 3. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत विपुल मोरे याचे. उत्कृष्ट असा फुलर लेनचा बॉल. 1 धाव घोषित. तिसऱ्या षटकातल्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 20. ओल्ड बॉयज असे संघाची. अजूनही पियुष क्रीजवर उभा आहे. तो जोपर्यंत उभा आहे तोपर्यंत धावसंख्या ही चालतच राहील.
आपटलेला चेंडू तो काय कळाला नाही. अजिंक्य याची गचर असे क्षेत्ररक्षण. 1 to go लास्ट बॉल. जर तो पहिल्या षटकात प्रतीक मोरे यांनी जर तो झेल पकडला असता तर आता थोडी धावसंख्याही कमी राहिली असती. चला शेवटचा चेंडू. आपटला, पाठवला नारळाच्या झाडाच्या पाठी. 2 धावा घोषित. चला 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 21. सॉरी चुकीची दुरुस्ती. 22 धावसंख्या झाली आहे 3 षटकाच्या समाप्तीनंतर ओल्ड बॉयज ऑस्ट्रेलिया संघाची. उमेश बाळा बाळा बॅट घेऊन येताना लाईव्ह चालू आहे. आमच्याकडनं घे बॅट. चला शेवटचे षटक घेऊन येत आहेत ते म्हणजे आयुष. चला शेवटचे षटक घेऊन येत आहेत ते आयुष तांबे. त्याला सामोरे जाईल दीपेश. नो लॉस. ओल्ड बॉयज हॉस्टेल नो लॉस. 22 धाव झालेले आहेत 3 षटकाच्या समाप्तीनंतर. शेवटचे 6 चेंडू बघूया ओल्ड बॉयज हॉस्टेल संघ किती धावा जमा करतोय. पहिला चेंडू आणि मारला. बघूया झेल होतो का. प्रतीक मोरे खाली त्याच्या पाठी. अरे 2 धावा घोषित. प्रतीक मोरे याने परत एकदा झेल सोडलेला आहे. 2 धावा घोषित. प्रतीक मोरेच्या मागे विपुल मोरे पण आलेले पण त्यांना काही तो झेल पकडता आला नाही. प्रतीक मोरे हे तुम्ही कॅची पहिल्या पकडायच्या तुम्हाला तर आता जमणार नाही तर तुम्ही काय तर ट्राय करू नका जरा. प्रणय किती आवाज. दुसरा चेंडू बाहेर टाकला. वाईड बॉल. प्रणय अजिंक्यला बॉल भेटत नाहीये तूच कीपिंग करू शकतोस. जेव्हा भेटले तेव्हा त्याने अपील केली नाही. परत वाईड बॉल. आयुष यांना काय लाईन अँड लेन कळत नाही आहे. मला वाटतं जास्त जागरण झाले असेल तर होऊ शकतं. चला ओव्हर द विकेट आलेले आहेत आयुष तांबे. ओव्हर द विकेट आले आणि काहीतरी कळालं आणि एक धाव धावून पळालेले आहेत. बघू चला एक धावावर समाधान मानलेलं आहे ओल्ड बॉयज संघाने. आता स्ट्राईकला आलाय तो पियुष. पियुष यांच्याकडे अजूनही 4 चेंडू शिल्लक. बघ या 4 चेंडूत पियुष किती धावा गोळा करतो. चला शेवटच्या षटकातलं तिसरं चेंडू घेऊन येत आहे आयुष तांबे. आपटला मारला. बघू परत झेल होतो का. नाही झेल नाही. बघूया धावा 2 होतात का. बघूया झाल्या देवेंद्र उत्कृष्ट चेंडू. उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षण केलेले देवेंद्रने आणि छोट्या 2 धावा चोरलेल्या आहेत त्या ओल्ड बॉयज हॉस्टेल संघाने. तिन्ही तिन्ही क्षेत्ररक्षक एकमेकांकडे बघत राहिले आणि चेंडू मध्ये पडला. मला असं वाटतं की ही गोलंदाजीच कॅच होती कारण की ते 2 फिल्डर जरा नवीन वाटत आहेत. जर ही कॅच वर गोलंदाज गेला असता तरी चालला असता. आयुष्याचा 14 मारला. 2 धावा घोषित. चला शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. धाव संख्या झाली आहे ती 32. हम्म, हम्म.
आणि तिकडनंच कंपाऊंड साईडचा आणि परत एकदा काल खोलवर चेंडू उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण पण याचा आणि बघूया आउट रन आउट झालेला आहे रनआउट झालेला आहे दीपेश हा आणि आता आलेले आहे संघाचे कर्णधार उमेश सावंत 1 टू गो लास्ट चेंडू शिल्लक धाव संख्या झाली आहे ती 32 चला डी ब्लॉक आणि मोठलीबाई संघाचे कर्णधार विजय थालापती डी ब्लॉक टॉस परत एकदा मारला बघूया अजू आता क्षेत्ररक्षण केलं पण काय एक धावसंख्या रोखू शकले नाही धावसंख्या झाली आहे ती 33 कंपाऊंडच्या संघाला जिंकण्यासाठी 34 धावांची गरज आहे बघूया कंपाऊंडचा देवेंद्र तिकडे कोण बसलं का नाही तिकडनं कोणी येऊ नये खालून जा चला 34 टू विन कंपाऊंड चार संघाला 34 धावांचं लक्ष दिलेलं आहे ओल्ड बॉयज हॉस्टेल संघाने चला पंच सामन्याला सुरुवात करा लवकरात लवकर आधीच खूप वेळ झालेला आहे चला डी ब्लॉकचा कर्णधार आलाय मोठलीबाई संघाचा कर्णधार वरती या खास करून तमिळनाडूवरनं तिकडचे चला डी ब्लॉकचा कर्णधार डी ब्लॉक कर्णधार आलेला आहे मोठलीबाई कर्णधार या टॉसला चला कोण आहे स्टेजवर कमिटी टॉस उडवून घ्या चला ह्या सामन्याचा नाणेफेक आमचे उत्कृष्ट असे उत्कृष्ट क्रिकेटर ज्याने कवटीचं नाव खूप वर वर नेलं ते आमचे नरेश सावंत या सामन्याचा टॉस करतील नरेश सावंत टॉस करा ज्याने कवटी क्रिकेट ला नाही संघाला पहिला सांगितलेलं आहे त्यांना डगआउट दिलेला आहे एक लेफ्ट साईडला दिलाय स्टेजच्या आणि एक राईट साईडला दिलाय तर तुम्हाला जिथे उभं राहायचं तिकडे एकाच साईडला उभं राहा चला नरेश सावंत टॉस करून घ्या इथेच घ्या समोर मध्ये या आमचे या टुर्नामेंटचे भाग्य आहे की तमिळनाडूचे सीएम खास इकडे आमच्या टुर्नामेंटला खेळण्यासाठी आलेले आहेत विजय थालापती चला नरेश सावंत चला नरेश सावंत टॉस करत आहे डी ब्लॉक थांब दोघं लाईव्ह चालू आहे चला कोण बोला चला बोला छापा आणि काटा डी ब्लॉक संघ आणि नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे जरा निर्णय आम्हाला लवकरात लवकर कळवा डी ब्लॉक संघ आणि हा सामना झाल्या लगेच तुमचा पूर्ण संघ मैदानात आला पाहिजे कारण की आधी सामन्याला खूप विलंब झालेला आहे मोठलीबाई संघ तुमच्या पूर्ण संघाला लवकरात लवकर बोलून घ्याव्या चला सर्व संघांना एक विनंती आहे टॉसला येताना ना आपली एंट्री फी पण घेऊन यावे हे कमिटीचा एक जरा निर्णय आहे टॉस उडवाल त्याच्यानंतर जरा एंट्री आमच्या कमिटीकडे द्यावी
ही एक रिक्वेस्ट आहे सगळ्या संघांना. चला फिल्डिंग लावलेली आहे औल संघाने. कंपाऊंड जर आपले फलंदाज पाठवावे. चला प्रतीक मोरे लेफ्ट हँड फलंदाज आणि अजिंक्य सकपाळ राईट हँड बॅट्समन. चला लाईन मारायला आलेले आहे संकेत साळवी. ह्यांनी एवढी मेहनत केलेली आहे. तिकडची कशाला वाढ ऋतिक ऋतिक मोटलीबाई संघाची इंटर ऋषिकेश सुर्वेकडनं घे. प्रतीक मोरे थोडे ते हे एका खेळाडूला हे सांगण्याची गरज नाही लागली पाहिजे. सारखं सारखं आम्ही तेच 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 सांगून सांगून थकलो. कमिटीने मगापासून सांगितले की शूज कंपल्सरी आहे. फिल्डिंग करताना ठीक आहे पण फलंदाजी करताना तरी शूज पाहिजेत. फलंदाजी आणि गोलंदाजी करताना म्हणजे कोणत्या खेळाडूला थोडा लागला असेल तर आपण एक वेळेस ठीक आहे शूज नाही घातले. तू एक उत्कृष्ट असा खेळाडू आहेस प्रतीक मोरे. आता खेळत नशील ठीक आहे आता खेळत नशील पण तू आधी खूप गाजवलेलं आहे कवटी क्रिकेट. आम्हाला माहिती आहे तू उत्कृष्ट असा खेळाडू आहेस. हे तुला आम्हाला सांगायला लागलं नाही पाहिजे प्रतीक मोरे. ही तुझी लास्ट मॅच आहे हे आम्हाला कळलेलं आहे. रिटायरमेंट टुर्नामेंट आहे ही तुझी. डायरी डायरी बॅग मध्ये पण वगैरे कुठे ठेवली आहे का? चला फलंदाजाला आलेले आहेत अजिंक्य सकपाळ प्रतीक मोरे आणि गोलंदाजी करेल तो पियुष. बॅटिंग पण पियुष बॉलिंग पण पियुष. चला चला स्कोरर रेडी अंपायर्स रेडी बॉलर रेडी बॅट्समन रेडी स्टार्ट. पहिला चेंडू ऑफ साईडच्या बाहेर वाईड बॉल. धावसंख्येला सुरुवात झालेली आहे कंपाऊंडच्या संघाची. दुसरा चेंडू अजिंक्यने मारला नारळाच्या झाडाच्या मागे. 2 धावा घोषित. एक चेंडू 3 धावा. हा चेंडू समोर मारला असता तर नक्कीच षटकार भेटला असता. चला दुसरा चेंडू थांबा थांबा पिशवी जरा व्यत्यय आलेला आहे. स्लोअर पद्धतीचा चेंडू पियुषाचा. तो काजूला कळाला नाही थोडा जरा लेट कळाला आणि एक ऑफ साईडला पॉइंटला 1 रन घोषित. राकेश बॉल आलेला बघाय मॅच बॉल आलाय. दे संचित टाक मैदानात. चला 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 4. उत्कृष्ट असा बॉल यॉर्कर पद्धतीचा चेंडू. उमेश याचा उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. एक चोटी धाव घेतलेली आहे ती कंपाऊंड संघाने. धाव संख्या झाली आहे ती 5. 3 चेंडू 5 धावा.
ओ हो पियुष व्हॉट अ बॉल. यॉर्कर चेंडूचा यॉर्कर चंदू काका चंद्रकांत करगुटकर यांनी रंगमंचावर यावे मंडळाकडनं उत्कृष्ट असे यष्टीरक्षक चंदू काका यांचं रंगमंचावर आगमन झालेलं आहे. चंदू काका तुम्हाला तो भेटायलाच लवकर आला पहिल्या बॉलला आउट होऊन प्रतीक मोरे. चला आणि तो आलाय आणि काय फिल्डिंग लावली प्रणयाला नरेश. फिल्डिंग मग प्रणयाला हा वाईड बॉल. संजय पाटील कुठे असतील तर जरा रंगमंचावर यावे. जर तो कालचा प्राइज आज पण लागला असेल तर प्रणयाला सांगावे. हो व्हॉट शॉट प्रणय. एक धाव घोषित. 2000 होते त्यातले 1000 भेटतील प्रणय मला वाटतं. प्रणयाला अशी फिल्डिंग लावलेली की असा वाटत होता की तो खूप मोठा प्लेअर होता. पण ती आता फिल्डिंग काढलेली त्याला नंतर कळालं की हा नाही एवढा मोठा प्लेअर. फिजिओ 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 आतमध्ये या. शेंगा कमेडी शेंगा जरा फलंदाजाला बघा लागलाय का. कमिटी जरा लक्ष ठेवा आपल्या प्लेअरला लागतंय. प्रणय लागला नाही ना बाळा. ओके आहे ना. चला तो स्वीप मारायला गेला आपण तो स्वीप त्याच्या टकलायला लागला. सुपला शॉट मारायला गेला सुपला. धावसंख्या झाली किती समीर. 7. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 7. टॉस केला राख्या. डी ब्लॉक टॉस विन आहे. यानंतर लगेच सामना होईल डी ब्लॉक विरुद्ध मोटलीबाई संघाने कालच एक फायनल मारलेली आहे. आज दुसरी टी शर्ट घालून आलेले आहे. त्यांना एवढा कॉन्फिडन्स आहे ना स्वतःवर की ते फायनल मारणार. त्यांनी 2 किट छापल्या. ओ अज्जू याचा उत्कृष्ट असा फटका आपण बघूया. एक धाव घोषित. धावसंख्या झाली ती 8. दीपेश याला सुपरा शॉट प्रणय. एक धाव घोषित. प्रणय सुपरा शॉट बघ असा मारतात. तुझ्या भावाने तुला दाखवून दिला कसा मारायचा सुपरा शॉट. भाई तू नव्हता. प्रणयचा सुपरा शॉट बघायला तू नव्हता. भाई थांब ना प्रणय बॅटिंग करतो बघून ना काय प्राइस लावायचं आहे. प्राइस आहे का. आणि मारला बघूया. पहिला धावून घ्या. चला एक धाव घोषित. केंद्र हॅलो 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 एक धाव घोषित. धावसंख्या झाली ती 10. येईल तो.
उज्जैन ग्रुप यांची मीटिंग पहिल्या माळावर भरेल. काय? आणि मारला, बघूया झेल होतो का आणि आउट. कंपाऊंड चाळ्याची धुरा ज्या बॅट्समन वर होती तो बाद झालेला आहे. अजिंक्य सकपाळ. आणि मारला, बघूया झेल होतो का आणि आउट. कंपाऊंड आणि आधीच सांगतोय दोन्ही संघांना कंपल्सरी शूज आहे. शूज कंपल्सरी आहे. बॉलिंग करायला याल, बॅटिंग करायला याल, शूज कंपल्सरी आहे. जर काही दुखापत झाली असेल तर कमिटीला सांगा, पहिला इन्फॉर्म करा, मग आम्ही डिसिजन घेऊ काय चालेल की नाही. ओ, उत्कृष्ट असा चेंडू दिपेशाचा. ऑफ ब्रेक पद्धतीचे चेंडू टाकत आहे दिपेश. धावसंख्या झाली ती 10. किती चेंडू? शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला. धावसंख्या झाली आहे ती 10. अजूनही कंपाऊंडच्या संघाला जिंकण्यासाठी 13 चेंडू 24 धावांची गरज आहे. अजून एक ऑफ बघूया. 1 धाव घोषित. धावसंख्या झाली आहे ती 11. अजूनही कंपाऊंडच्या संघाला 12 चेंडू 23 धावांची गरज आहे. आणि ते असं अशक्य असं लक्षण. हॅलो 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 हॅलो. नाही, तिथे गेलो तो हे होतो, इको होतो. हॅलो. अशक्य असं लक्ष नाही आहे. 11 11 11 11 11. धावसंख्या झाली आहे ती 11. अजूनही 23 धावांची गरज आहे 12 चेंडूत. अशक्य असं काही लक्ष नाही आहे. हे दोन फलंदाज पण ते लक्ष शक्य करू शकतात. अमोल, मला माईकवर बोलायला लावू नकोस हा अमोल. प्रणय पण एक उत्कृष्ट असा फलंदाज आहे. तो पण एक षटकार 2-2चे फटके मारू शकतो. कर्णधार आहे तो त्या संघाचा. गोलंदाजीला आलाय दीपू. त्याच्या पायात दुखापत आहे तरी त्याने शूज घातलेले आहे. मंडळाकडून त्याचं खूप खूप अभिनंदन. चला धावून घ्या. जोपर्यंत पंच काही डिसिजन देत नाहीत तोपर्यंत भागून घ्या प्रणय. 2 धावा पळून घेतलेल्या आहेत प्रणय यांनी. धावसंख्या झाली आहे ती 13. दीपूचा चेंडू, प्रणयचा शॉट. बघूया, 1 धाव भागून घेतली आहे आणि 1 धाव पूर्ण. एक चोटी धाव घेतलेली आहे प्रणय सकपाळ यांनी. आता बघूया आयुष तांबे काय करत आहे. आयुष तांबेकडे तेवढी ताकद आहे की तो एक षटकार मारून मॅचला बरोबरीत आणू शकतो. एक षटकाराची गरज आहे आयुष. तू ते मारू शकतोस. आणि मारला. 1 धाव घोषित. 3 चेंडू झालेले आहे दीपू याचे. धावसंख्या झाली आहे ती 15. अजूनही मोठली बाई संघ थोडा आत उभा राहा ना. सीएम विजय थालापती. अरे ते बघ कुठे उभे आहेत. मारला. बघू गे. थोडासा आयुष वाचला, नाहीतर हा नक्कीच षटकार असता आयुष. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या झाली 17. अजूनही 17 धावांची गरज आहे. 8 चेंडू 17 धावा. नक्की ज्या षटकार आला असता तर थोडं जरा
मॅचला बरोबरी आली असती. मारला, बघू. 2 धावा घोषित. पंचांचा निर्णय, राकेश शेलार यांचा निर्णय आलेला आहे. 2 धावा घोषित. डी ब्लॉक संघ थोडा आतमध्ये उभे राहावा, वडापावच्या आतमध्ये उभे राहावा. 1 to go, लास्ट बॉल. धाव संख्या झाली 19. अजूनही 15 धावांची गरज आहे कंपाऊंडच्या संघाला. दीपू 1 मिनिट. 7 चेंडू 15 धावा. मयूर आते ना मयूर. मारला आयुष, ते मारलाय, बघू गेला का. अरे षटकार आणि आयुष्याने मारलाय. मी तुम्हाला पहिलाच बोललेलो. अजिंक्य, अजिंक्य गेला का. बॅट बॅट. अरे मी पहिलाच बोललेलो. आयुष तांबेकडे एवढी ताकद आहे की तो एक समोर षटकार मारू शकतो आणि प्रणय सकपाळ यांच्याकडे पण ती ताकद आहे की तो 2-2चे मारू शकतो. आता प्रणय तुम्हाला फक्त 2-2 करून जिंकू शकता. चला, पंच तुमचा निर्णय लवकरात लवकर घ्या जरा. चला, संघ संघ ओल्ड बॉय हॉस्टेल थोडा बाहेर उभे राहा. ओल्ड बॉय हॉस्टेल पंच निर्णय घेऊन देतील तुम्हाला. ओल्ड बॉयज हॉस्टेल. ओमकार त्या दगड ठेव, दगड. मोठी बाई सांगा, तुम्हाला जर मीटिंग घ्यायची असेल ना तर त्या बाजूला लॉन्ड्री मध्ये एक रूम बनवली, तिकडे त्याला मीटिंग घेऊ शकतो. प्रतीक, तुम्ही तुमच्या संघाकडे जावा. आता आम्ही 2 जण मायनस करू. हा चल. नाही नाही, ते तुझा पंच येतील. पंच आणि कमिटी डिसिजन घेईल. पंच आणि कमिटी डिसिजन घेईल. जो पंच आणि कमिटी डिसिजन घेईल तो लास्ट डिसिजन असेल. चला, कमिटी आणि पंच निर्णय घेतील. पंच आणि कमिटी जो निर्णय घेईल तो शेवटचा निर्णय असेल. चला, ज्यांना क्रिकेट क्रिकेट माहिती आहेत. चला, संकेत साळवी ते डिसिजन घेतील.
लाईव्ह आहेत. हा. सामने लाईव्ह आहेत, तर डी ब्लॉक तुम्ही संघ पण मध्ये येऊ नका, कोणत्या प्रेक्षकाने पण मध्ये येऊ नका. कॅप्टन, पंच आणि ऑर्गनायझर हे बघतील काय डिसिजन आहे ते, पण कोणी मध्ये येऊ नका. जर आताच सांगतात जो कोण मध्ये येईल त्याच्या 5 रन मायनस करू. आणि पंच, हॅलो पंच, जरा आरामात टाइम घेऊन निर्णय द्या, एकमेकांना विचारा, थोडी घाई करू नका. चला मॅच स्टार्ट करा, आधीच खूप लेट झालेला आहे. 21 अजूनही जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे, ती प्रणय कंपाऊंडच्या संघाला. प्रणय हे मारू शकतो, एक जिद्द आहे, प्रणय मारू शकतोस. चला बघू प्रणय मारतो का. बॉलर नेम दीपू. हॅलो. दीपू बॉलर नेम मंकू. मयांक. हॅलो मयांक मारला आणि बघू झेल होतो का. आणि झेल सोडलेला आहे. आता बघू झेल सोडल्यामुळे आयुष तांब्या स्ट्राईकला आलेला आहे. आता त्याचा फायदा कंपाऊंड चाळला होतो का त्याचा फायदा ओल्ड बॉयज हॉस्टेलला होतो. जर ही कॅच पकडली असती तर नवीन फलंदाज स्ट्राईकला आला असता. चला 5 चेंडू 12 धावा. 5 चेंडू 12 धावा. आयुष तांबे स्ट्राईकला. एक षटकाराची गरज आयुष. मारला. बघू झेल होतो का. आणि उत्कृष्ट असा झेल घेतलेला आहे. थोडा जरा हवेत मारण्यापेक्षा फ्लॅट मारला असता आयुषने तर हा नक्की षटकार गेला असता. आणि आता स्ट्राईकला आलाय तो गौरव, नवीन फलंदाज गौरव. गणेश सुर्वे, सुतारकडे जरा बोलणं करून घ्या आणि आमचं कालचं काहीतरी करून टाका. मारला. ओ हो 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 हो, व्हॉट अ शॉट. कुठे म्हणला थांब. षटकार. व्हॉट अ शॉट गौरव. व्हॉट अ शॉट गौरव. काय मजा आणली आहे. 5 रन. 5 हे किती पाहिजे 6 सॉरी 3 चेंडू 6 धावा. 3 चेंडू 6 धावा. गौरव काय शॉट मारला धावा. मन जिंकलंस. सुतार टी शर्ट सारखी वर घेऊ नको, लाईव्ह आहे. चला 3 चेंडू 6 धावा. काय सांगणार नाही पहिलाच. हलू नको. एक जगह पे खड़ा रहो, हिलो मत बस. चलो 3 चेंडू 6 धावा. मयंक हा मारला. ओ हो 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 हो. 4 थांबा. मुन्ना 2. उसको लगा 6. उसको लगा 6. मुन्ना जोपर्यंत पंच निर्णय देतोय तुम्हाला आधीच बोललोय. चार. हॅलो 4 धावा. ओ हो 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 गौरव काय बॅटिंग केली गौरव. ओ हो 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 कंपाऊंड चाळ. उभरते प्लेयर घडवायचे असतील तर असंच जरा त्यांना बॅटिंगला पाठवावं लागेल आपल्याला.
2 चेंडू 2 धावा, 2 चेंडू 2 धावा. ए बाहेरून कोणी काही सांगू नका, ते त्यांचे बघतील. चला 2 चेंडू 2 धावा. आणि मारला, बघू बघू बाहेर गेला का बघा. आणि कंपाऊंडचा संघ विजयी झालेला आहे. गौरव मॅन फ्रॉम कंपाऊंडरचा गौरव कुंभार, मॅन ऑफ द मॅच. गौरव कुंभार वर या. मॅन ऑफ द मॅच चंदू काका देतील. ओके. आणि